जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय विद्यालय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. आमच्या बॅचचे वैशिष्ट्य थोडक्यात असे: दररोज लाईव्ह लेक्चर आपल्यास पाहायला मिळतील. स्वतः तुम्ही सहभागी होत आहात, इतर मित्रांनाही सहभागी करून घ्या. त्याचबरोबर सराव संच उपलब्ध करून दिले जातील. परीक्षेच्या आधी रेकॉर्डेड स्वरूपात बॅच उपलब्ध आहे, ती युट्यूब आणि फेसबुक वरती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही अभ्यास करू शकता. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्यांचा निकाल पाहण्याची सुविधा शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्वांना देण्यात आली आहे. तरी त्या गोष्टीचा सर्वांनी लाभ घ्यावा. त्याचबरोबर संपूर्ण लास्ट तासिकेमध्ये जे PDF होणार आहेत ते PDF स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी असणारा सर्व अभ्यासक्रम सर्व घटकावर तुम्हाला अध्यापन केलं जाईल. या अध्यापनाच्या लाईव्ह लिंक प्लस रेकॉर्डेड लिंक मिळवण्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप अद्याप जॉईन केला नसेल तर तो जॉईन करा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त मुलांना हा युट्यूब चॅनल आपला शेअर करा, जेणेकरून तेही जॉईन होतील. आणि युट्यूबचं नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून कधी लाईव्ह तासिकेचं मेसेज तुम्हाला मिळाला नाही तर नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब मार्फत पाठवलं जाईल. त्याचबरोबर सर्व लिंक डिजिटल साहित्य मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचबरोबर आता नवीनच आपण सुरू केला आहे व्हॉट्सअप चॅनल, त्याच्या लिंक तुम्हाला मेसेजमध्ये आहेत, युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा खाली तुम्ही सर्व लिंक पाहू शकता. त्या लिंकवरून तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. तिथे आपल्याला 72 उतार्यांच्या सर्व लिंक, म्हणजे प्रत्येक उतार्याच्या ज्या 5 लिंक आहेत त्या 72 उतार्याच्या सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तिथे जा, दररोजचे दररोज उतारा PDF स्वरूपात जो लिंक मध्ये तुम्हाला 1 नंबरला सराव टेस्टची लिंक आहे, त्या सराव टेस्ट सोडवा आणि व्यक्तिगत माझ्या नंबरला 8600464249 नंबरला सोडवलेल्या लिंकचा निकाल शेअर करा, जेणेकरून मला तुमचा अभ्यास कसा चाललाय पाहता येईल. तुमच्या पालकांनाही त्या लिंक शेअर करा, जेणेकरून तुम्ही लिंक सोडवल्यानंतर तुमच्या वडिलांनाही त्याचा खूप आनंद होईल, तुमच्या शिक्षकांनाही त्याचा खूप खूप आनंद होईल. आणि जोपर्यंत आपल्या पैकी टेस्ट मध्ये मार्क्स मिळत नाहीत तोपर्यंत लिंक ती वारंवार सोडवा, जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल. विद्यार्थी मित्रांनो, त्या लिंक पाहण्यासाठी तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे आणि व्हॉट्सअपच्या मराठी विषयाचा चॅनल फॉलो करायचा आहे, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. आणि त्याचबरोबर आपल्याला जर लाईव्ह टिकीटचे लिंक वगैरे पाहिजे असतील तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, सर्व तुम्हाला तिथं दिल्या जातील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणाऱ्या 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाचे लाईव्ह तासिकेचे आज आपण आयोजन केलेलं आहे. तरी या भाषा विषय तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोणत्याही प्रकाशनच्या पुस्तक घ्या, तुम्हाला एका प्रकाशनच्या पुस्तकामध्ये 50 ते 60 उतार्यापेक्षा जास्त उतारे अभ्यासाला मिळत नाहीत, परंतु आमच्या शाळेच्या वतीने या उपक्रमाअंतर्गत आपणास 200+ PDF स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आमच्या उपलब्ध करून दिले जातील. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत फ्री. अशा प्रकारचे क्लासेस महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डेड बॅचचे 5,000 व लाईव्ह तासिका असणाऱ्या बॅचचे 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे इन्स्टिट्यूट आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला आढळले. परंतु गोरगरीब विद्यार्थी, शहरी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या वतीने हा उपक्रम अगदी फ्री देण्यात येत आहे. तरी याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. 4थी आणि 5वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त तासिका आहेत, तरी त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जवाहर उतारा क्रमांक 81 आज आपण पाहणार आहोत.
चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 81 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयाचे 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा याची आम्ही आपणास खात्री देतो. फक्त आम्ही दिलेल्या सूचनांचं तुम्ही पालन करा. तुम्हाला तिथे लिंक उपलब्ध आहेत. सर्व लिंक एकाच ठिकाणी मी तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत. युट्यूब व्हॉट्सअप चॅनल वरती तिथं तुम्ही जा, सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. त्या लिंक सोडवा आणि त्याचा निकाल मला व तुमच्या पालकांना वैयक्तिक पाठवा, ग्रुपवर पाठवू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 81 अगदी सोपा आणि आपल्या परिचयाचा उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर आपलं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. उतारा वाचण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी. उघडत राहू दे, दरवाजा लावून घेतो मागला. अभिनंदन किशोरे. अभिनंदन कृष्णा, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन भवर, अभिनंदन भवर. तुम्हाला काल मेल आयडी तयार करायला सांगितला होता. मेल आयडी तयार करून घ्या जेणेकरून मला तुमचं नाव घेता येईल. होतं तिथं तुझ्या मम्मीचं नाव येतं. साक्षी खाडे अभिनंदन, प्रदीप सानप अभिनंदन, सुयोग खूप खूप अभिनंदन. मला सुयोगने काल विचारलं होतं बघा, आजच्या लाईव्ह तासिकेची लिंक आली नाही. सुयोग काल दुपारीच मी दवाखान्यात गेलो होतो, तब्येत खराब झाली होती, बोलताही येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं. खूप अशक्तपणा जाणवत होता. तरी आताही थोडा जाणवतोय. तरी आपण 2 तासिका घेणार आहोत. कदम अभिनंदन, थोरवे अभिनंदन. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतोय आणि तुमचं 50 ते 55 सेकंदामध्ये तुमचा उतारा वाचून होतोय. खूप छान वाचण्याचं स्पीड. परंतु विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. माझी एक सूचना तुम्हाला, आपण नुसतं वाचन करणं आणि वाचलेला उतारा आकलन करणं या 2 गोष्टीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. वाचायला तर पहिलीच्या मुलांनाही येतं, बालवाडीच्या मुलांनाही येतं, दुसरीच्या मुलांनाही येतं, परंतु त्या उतार्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय याचं आकलन होणं, म्हणजे त्यांनी त्या उताराबद्दल काय म्हणलंय. उदाहरणार्थ जर असा प्रश्न आला, या उतार्याला उचित शीर्षक द्या, तर मात्र आपला गोंधळ उडतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतोय, कारण या उत्तरासाठी उचित शीर्षक म्हणजे चांगलं नाव कोणतं असेल तर आपल्याला सगळेच नाव योग्य वाटतात. त्यामुळे आपल्याला अशा प्रश्नाचा गोंधळ उडतो. त्याचबरोबर समजा एखादा समानार्थी शब्द आला आणि म्हणलं या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात शोधावं सांगा, तर आपण त्या पर्यायामध्ये 4ही प्रश्न समानार्थीच असतात. 4ही पर्याय समानार्थीच असतात, परंतु त्यापैकी उतार्यात आला योग्य एकच उत्तर असतं. अशा प्रश्नाचे आपले गुण जातात. ज्या प्रश्नाचे उत्तर एका ओळीत एका शब्दात उतार्यामध्ये शोधता येतात, अशा प्रश्नाला वेळ न दवडता झटक्याने उतार्यातली ओळ क्रमांक शोधायची, ओळीखाली खून करायची पेपरमध्ये टाईप पेनाने आणि उत्तराला टिक करायची. उत्तराला टिक केल्यानंतर उत्तरीय पत्रिकामध्ये त्याला गोल करायचं. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी आल्यानंतर जेव्हा आपल्याला ते उत्तर चेक करायचे की आपण कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर लिहिलं, तर आपल्याला ते आठवत नाही किंवा आपण चुकीचं याला घरच्यांना सांगतो आणि आपण कन्फ्युज करतो. उत्तरामध्ये वाचल्या ओळीच्या खाली रेष मारायची. त्याचबरोबर
प्रश्नपत्रिकेतल्या उत्तराला खूण करायची ए बी सी डी पैकी जो असेल तो, आणि त्यानंतर उत्तर पत्रिकेमध्ये असलेल्या त्या प्रश्न क्रमांकाच्या उत्तराला गोल करायचं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहू द्या. या गतीने जर तुम्ही गेलात, आपल्याला एका तासामध्ये 2 तास म्हणजे 120 मिनिटांमध्ये 80 प्रश्न सोडायचे. त्यापैकी सर्वात कमी वेळ बुद्धिमत्तेला आणि त्याच्यानंतर मराठीला आणि सर्वात जास्त वेळ गणिताला आपल्याला लागणार आहे. जर आपल्याला गणितासाठी तास मिनिटं वाचवायची असतील, वेळ वाचवायचा असेल, तर आपण मराठीचं वाचण्याचं स्पीड जर वाढवलं तर आपला वेळ वाचणार आहे आणि आपला सगळा पेपर सोडून होणार आहे. चला, तुमचं खूप खूप अभिनंदन. सर्वांनी वाचलंय. श्रेया अभिनंदन, सृष्टी मोहळकर तुमचं अभिनंदन. सर्वांचं वाचून झालंय. मी उतारा वाचतो. आपल्याला आज 4 उतारे घ्यायचे, त्यामुळं आपण थोडस वेगाने घेऊ. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. उतारा क्रमांक 81. पुस्तकालय म्हणजे पुस्तकाचे घर. पुस्तकातून आम्हाला ज्ञान, मनोरंजन आणि पुष्कळशी माहिती मिळते, म्हणूनच पुस्तकालयात ज्ञानाचा खजिना म्हणतात. येथे वेगवेगळ्या विषयाची व भाषाची पुस्तके संग्रहित केलेली असतात. सगळ्यात चांगल्या शाळांमध्ये पुस्तकालय असतात. विद्यार्थी येथून वाचण्यासाठी पुस्तके घेऊन जातात. शहरात आणि गावात सार्वजनिक वाचनालये असतात. येथे सदस्यांना पुस्तके दिली जातात. वाचनालयात साहित्य, विज्ञान, कला आणि इत्यादी विषयावर अनेक पुस्तके असतात. वाचनालयात पुस्तके वाचण्यास व्यवस्थित असते. वाचक येथे बसून पुस्तके, मासिके, वृत्तपत्रके इत्यादी वाचू शकतात. आम्हाला वाचायला शांतपणे बसायला हवे. ज्यांनी इतर वाचकांना व्यवधान न यावे. व्यवधान का, सॉरी शब्द चुकलाय का, बरोबर माझ्या लक्षात येईल नाही. चला, तर उत्तरा क्रमांक 81 वाला 81 वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न पहिला, ज्ञानाचा खजिना म्हणतात तर कशाला म्हणतात? पर्याय ए पुस्तकालय, पर्याय बी शाळेला, पर्याय सी शिक्षकाला आणि पर्याय डी यापैकी नाही. चला, योग्य उत्तराची नोंद करा. प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाका. प्रश्न पहिला, ज्ञानाचा खजिना म्हणतात कोणाला म्हणतात? तर पर्याय ए पुस्तकालय, पर्याय बी शाळा, पर्याय सी शिक्षकाला आणि पर्याय डी यापैकी नाही. 2 नंबरच्या वळीमध्ये याचं उत्तर लपलेलं आहे पहा. 2 नंबरची वळ पहा. अभिनंदन श्रेयक, अभिनंदन श्रेया, अभिनंदन साक्षी, हरी अभिनंदन, कदम अभिनंदन. श्रेयक पहिल्या वळीमध्ये नाही, दुसऱ्या वळीमध्ये आहे. श्रेयकची वळ नंबर चुकली, गडबड करू नको. मोहोळकर अभिनंदन. कृष्णाचं हे उत्तर, प्रदीपचं हे उत्तर, किशोरीचं हे उत्तर. प्रदीप म्हणतो पहिल्या वळीमध्ये नाही, पहिल्या वळीमध्ये नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजीपूर्वक वाचा. दुसऱ्या वळीमध्ये याचं उत्तर आहे. काळजीपूर्वक वाचा. प्रशांत अभिनंदन, मोहोळकर अभिनंदन. खूप चांगला प्रतिसाद तुमचा. अगदी उत्तर तुम्ही क्षणात दिलं. याचा अर्थ तुम्हाला श्रेयक तुझं म्हणणं पण बरोबर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही ओळीमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे, परंतु पूर्ण उत्तर आपल्याला दुसऱ्या ओळीमध्येच मिळतंय फक्त. म्हणूनच पुस्तकाला ज्ञानाचा खजिना म्हणतात. म्हणूनच पुस्तकाला ज्ञानाचा खजिना म्हणतात. म्हणजे फक्त एकाच ओळीमध्ये आपल्याला उत्तर सापडतंय. इतक्या झटपट उत्तर शोधण्याची सवय मला नाही वाटत इतर मुलांना कुणाला असेल जे क्लास करत नाहीत, जे ट्युशनला वेळेवर अभ्यास करत नाहीत, किंवा जे पालकांच्या आज्ञाचं पालन करत नाही, किंवा जे शिक्षकांच्या सूचनांचं पालन करत नाहीत, त्या विद्यार्थ्यांना तुमच्यासारख्या चांगल्या सवयी नसतात. थोरवे अभिनंदन. सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. आज आपल्या सगळ्या उत्तरावरचे कोणाचे किती प्रश्न चुकतात याची मी नोंद घेणार आहे आणि शेवटी तुम्हाला सांगणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, खजिना म्हणजे ज्ञानाचा खजिना म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए पुस्तकालय. चला, तुमच्यासाठी ए उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न तुझा, पुस्तके गोळा करणे म्हणजे काय? पुस्तके गोळा करणे म्हणजे काय? पर्याय ए वाचणे, पर्याय बी संग्रहित करणे, पर्याय सी लिहिणे आणि पर्याय डी यापैकी नाही. प्रश्न दुसरा स्क्रीनवरती तुमच्यासाठी. पर्याय ए वाचणे, पर्याय बी संग्रहित करणे, पर्याय सी लिहिणे, पर्याय डी यापैकी नाही. चला, उत्तर यायला सुरुवात झाली.
प्रशांत बी उत्तर देतोय, सुयोग बी उत्तर देतोय, यशस्वी बी उत्तर, मोळकर बी उत्तर, शौर्य बी उत्तर. सुयोग मध्ये तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे. तिसऱ्या ओळीमध्ये वेगवेगळे विषय भाषण. पुस्तके गोळा करणे म्हणजे काय? अभिनंदन श्रेयक, अगदी योग्य वेळ शोधलीस तो. कृष्णा बी उत्तर, मोळकर बी उत्तर, पांडव शब्दसमूह आहे. पुस्तक संग्रह, संग्रह हा शब्द सामूहिक शब्द समूहदर्शक शब्द आहे. व्याकरणाचे अभ्यास चांगला आहे श्रेयक तुझा, अभिनंदन. मोहकर बी उत्तर, प्रशांत प्रदीप सानप बी उत्तर, कदम बी उत्तर. त्याला खूप खूप अभिनंदन. राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आपली नोंद करा जेणेकरून आपला पुढचा प्रश्न जाता येईल. एकही विद्यार्थ्याचं उत्तर चुकलेलं नाही. खूप छान अभ्यास तुमचा. साक्षी खाडे बी उत्तर. साक्षी येवले सरांना फोन करून त्यांच्या मुलीला इतिहास तास जॉईन करायला सांग, जेणेकरून येवले सर मुलगी शिकलेला वाटतं 5वीला आहे. त्यांना फोन नंबर असेल तुझ्याकडे येवले सरांचा, त्यांना मनावर मी तास करत असते, तिलाही तास करायला सांग. किशोर थर्ड लाईन म्हणतायत, अगदी योग्य उत्तर. त्याला खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कोणाचंही उत्तर चुकलं नाही. दोन्ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर. प्रश्न दुसरा, पुस्तके गोळा करणे म्हणजे योग्य उत्तर पर्याय बी, संग्रहित करणे. खूप खूप अभिनंदन. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. थोरवे बी उत्तर देत आहे, तुमचं सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावरील प्रश्न तिसरा, दर महिन्याने प्रसिद्ध होणारे, पहा व्याकरणाचा प्रश्न आहे. याचा आणि उतार्याचा काही संबंध नाही. आपल्या व्याकरणाच्या अभ्यासावर अवलंबून हा प्रश्न आहे. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे, पर्याय ए पुस्तक, पर्याय बी मासिक, पर्याय सी वृत्तमानपत्र आणि पर्याय सी वार्षिक. पहा 4 पर्याय दिलेत. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे, पर्याय ए पुस्तक, पर्याय बी मासिक, पर्याय सी वर्तमानपत्र आणि पर्याय डी वृत्तपत्र. श्रोयोग बी उत्तर नोंदवतोय. बघू, मला वाटतं बऱ्याच जणांचं चुकन आता इथं, तरी आपण प्रयत्न करू. सगळ्यात जास्त बरोबर कोणाचं येत आहे? विशाल मोळकर बी उत्तर, वेदांत किशोरे बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर, प्रदीप सानप बी उत्तर. आपला उत्तर क्रमांक 81 वरील तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला, प्रशांत सानप बी उत्तर. बघू कोणाचं बरोबर येत आहे. मला वाटतं तुम्हाला यापैकी माहिती असायला पाहिजे. मासिक, पाक्षिक, पंधरवाड्याला प्रसिद्ध होणारं, महिन्याला प्रसिद्ध होणारं, वर्षाला प्रसिद्ध होणारं, याला काय म्हणतात? जर सगळेच माहीत असतात तर अशा प्रकारचा प्रश्न जर आपण चुकणार नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. प्रश्न तिसरा, दर महिन्याला प्रसिद्ध होणार, त्याला योग्य उत्तर पर्याय बी. कोणाचे उत्तर चुकलं नाही, खूप छान. पर्याय बी मासिक याचं योग्य उत्तर आहे. कदम बी उत्तर, मोळकर सी उत्तर नाहीये, वर्तमानपत्र चुकीचं उत्तर आहे. चला मी सांगतो तुम्हाला, दररोज प्रसिद्ध होणार त्याला आपण वर्तमानपत्र किंवा दैनिक म्हणतो. दर 7 दिवसाला प्रसिद्ध होणार त्याला आपण साप्ताहिक म्हणतो. आणि दर 15 दिवसाला आपण प्रसिद्ध होणार त्याला आपण काय म्हणतो? पाक्षिक म्हणतो. आणि दर महिन्याला प्रसिद्ध होणारा आपण त्याला मासिक म्हणतो. आणि दर वर्षाला प्रसिद्ध होणार त्याला अंक म्हणतो. पहा, बरेचसे दिवाळी अंक आपण वाचतो, म्हणजे वर्षातून एकदाच ते पुस्तक छापलं जातं, त्याला अंक म्हणतात. आणि दर महिन्याला जे छापलं जातं त्याला मासिक म्हणतात. पहा, आपल्या घरी जर किशोर हे मासिक लावलेलं नसेल तर किशोर नावाचं मासिक, आपली जी वर्गणी असेल ती वर्गणी देऊन किशोर मासिक लावा. विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगले चांगले विचार, खूप चांगले चांगले शिक्षकांचे म्हणणे, त्याच्या शाळेवरचे वेगवेगळे प्रयोग किशोर या मासिकात आपल्याला वाचायला मिळतात. आपल्या शाळेला ते लावलेलं असतं. शाळेमध्ये जर ते महिन्याची माहिती असेल, ते अख्खं पुस्तक आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या नंबर लावून वाचून काढलं पाहिजे. त्या पुस्तकात खूप चांगलं ज्ञान आणि खूप चांगली माहिती आपल्याला उपलब्ध होते. दर महिन्याला ते मासिक शाळेवरती येतं. जर लावलं नसेल तर आपल्या घरगुती सुद्धा आपण ते लावू शकता.
किशोर नावाचं मासिक फक्त मुलांसाठी प्रसिद्ध केलं जातं आणि ते आपल्या घरी असावं. याची आपण पालकांना विनंती करा की ते कसं चालू करता येईल किंवा आपल्या शिक्षकांना विचारा. प्रदीप, चौथा प्रश्न चाललाच नाही अजून, तर वरच टाईप करून सेंड करून बसलास. टाईप करून ठेव जा, उत्तर सेंड नाही करायचं. चला मोळकरचे उत्तर. चला, तर प्रश्न तिसरा, दर महिन्याला प्रसिद्ध होणारा योग्य उत्तर पर्याय तिसरा सी मासिक, सॉरी बी मासिक. तुमच्यासाठी या उत्तरावरील चौथा प्रश्न, वाचनालयात बसायला हवे. वाचनालयात बसायला हवे. पर्याय मोठ्याने वाचत, पर्याय बी गप्पा मारत, पर्याय सी शांततेत आणि पर्याय डी यापैकी नाही. हा योग्य उत्तर करा. प्रश्न होता, वाचनालयात बसायला हवे. पर्याय मोठ्याने वाचत, पर्याय बी गप्पा मारत, पर्याय सी शांततेत आणि पर्याय डी यापैकी नाही. योग्य उत्तर यायला सुरुवात. प्रशांत सी म्हणतोय शांततेत. मोळकर सी, यशस्वी सी, श्रेयोग सी म्हणतोय, प्रदीप सी म्हणतोय, किशोरे सी उत्तर टाकण्याचं होत्या प्रश्नाचं. चला, श्रेयोग म्हणतोय खालून दुसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे बा. खालून दुसऱ्या ओळीमध्ये वर्तमानपत्र इत्यादी वाचू शकतात. आम्हाला वाचनालयात शांततेने बसायला हवे. आम्हाला वाचनालयात शांततेने. अभिनंदन श्रेयोग, खूप खूप अभिनंदन. ओळ जर वाचली आणि उत्तराला खून केली आणि नंतर प्रश्नपत्रिकेत गोल केलं, या क्रमाने जर गेलो, ओळीलाही खून करायची, उत्तरालाही खून करायची आणि उत्तरातल्या ओळीला खून करायची, प्रश्नपत्रिकेतल्या उत्तरालाही खून करायची आणि त्यानंतर त्याच प्रश्न क्रमांकाच्या उत्तर पत्रिकेतल्या पर्यायाला गोल करायचा, जेणेकरून आपला चुकीचा गोल होणारच नाही. आपल्याला येत असताना सुद्धा आपण चुकीच्या उत्तराला गोल करणार नाही. साक्षी खाडे सी उत्तर देते, कदम सी उत्तर देतोय, मोळकर सी उत्तर देत आहे, कृष्णा सी उत्तर देतोय. कृष्णा, खूप छान. उशिरा का व्हायना उत्तर टाकायचं, परंतु आपला आपण शोधून टाकायचं. कृष्णा, लोकांचं बघून टाकायचं आहे. तू छान अभ्यास करतोस, मला तुझ्यावर खात्री आहे. तू लोकांचं बघत नाहीस, पण काही मुलं लोकांचं बघून टाकतात. इथं तुम्हाला पाहायला मिळेल, परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळणार नाही विद्यार्थी मित्रांनो. चला, प्रश्न चौथा, वाचनालयात बसायला हवे. योग्य उत्तर पर्याय सी, कोणाचंही चुकलं नाही. खूप छान. मला खूप आनंद होतो तुमचं योग्य उत्तर आल्यानंतर पाहून, कारण तुमचा अभ्यास योग्य दिशेने चालला आहे याची हे प्रचिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 81 मधील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणता शब्द घर चा समानार्थी शब्द नाही. खालीलपैकी, प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणता शब्द घरचा समानार्थी शब्द नाही. पर्याय ए आलय, पर्याय बी भवन, पर्याय सी ग्रह आणि पर्याय डी गृह. आता मात्र तुमचं समानार्थी शब्दाचा शब्द साठा काय सांगतोय याच्यावर तुमचे उत्तर येतील. जोपर्यंत आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा साठा परफेक्ट करता येत नाही, तोपर्यंत आपण या प्रश्नाचं उत्तर योग्य देऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचं इथं चुकू शकतं. बघू आता कोणाचं बरोबर येते, कोणाचं चुकतंय. प्रशांत सी म्हणतोय. याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडायचं नाही. याचं उत्तर आपल्या बुद्धीला कस लावून व्याकरणाचा अभ्यास करून सोडायचं. प्रशांत सी म्हणतोय. श्रेया यशस्वी भवर डी म्हणते, मोळकर डी म्हणतोय, प्रदीप सानप बी, किशोरे डी, कृष्णा सी, सहयोग डी उत्तर देतोय. साक्षी खाडे डी, शरद मोळकर सी. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. निम्म्यांची चुकलेत, निम्म्यांची बरोबर आलेत. ज्यांचं चुकलंय त्यांनी समानार्थी शब्दांचे मी तुम्हाला काही लिंक देईन किंवा आपण व्हिडिओ तयार करू. त्यात जास्तीत जास्त 400-500 समानार्थी शब्दाचे
किमान एक व्हिडिओमध्ये आपण 50-50 समानार्थी शब्दाचे व्हिडिओ तयार करू, जेणेकरून तुम्हाला ते 4-5 व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा त्याचा परिपूर्ण अभ्यास होईल. ऐकून आणि बोलून वाचून आपले ते शब्द पूर्ण होतील किंवा गेम स्वरूपात तुम्हाला काही लिंक तयार करून देतो, जेणेकरून ते गेम खेळता खेळता तुमचे सर्व शब्द पाठ होतील, वाचून होतील, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. प्रश्न 5वा, पुढीलपैकी कोणता शब्द घर याचा समानार्थी शब्द नाही? नाही या शब्दाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण यातले 3 शब्द हे समानार्थी आहेत आणि एकच शब्द हा समानार्थी नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय सी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी पर्याय सी दिलेला नाही त्या सर्वांचं उत्तर चुकलेलं आहे. काही अडचण नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं एकदम क्लिष्ट प्रश्न होता. तो काय होता बघा. घर म्हणजे आलय, तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं. आलय म्हणजेच घर. घर म्हणजे भवन, हे पण तुम्हाला सगळ्यांनाच माहित होतं. परंतु सी आणि डी मध्ये तुम्ही कन्फ्युज झालात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण जर शब्दाकडे बारकाईने बघितलं तर हे म्हणजेच घर हाही समानार्थी शब्द आहे. आणि पर्याय तिसरा ग्रह हा समानार्थी शब्द नाही. का नाही बघा. ग्रहाचा जर पाय खोडलेला असेल, ग्रहाचा अर्धा चंद्र खालून जर काढलेला असेल, पाय खोडलेला असेल, तर त्याला ग्रह म्हणजे जसे सूर्यमालेतील ग्रह असतात, पृथ्वी, चंद्र, मंगळ, सूर्य, शुक्र, शनी, याला आपण ग्रह म्हणतो. आणि ग ला जर कृष्णासारखा क्रू सारखा जर त्याला अर्धी रेष खोडलेली असेल, त्याला र असेल खालून ग्रह, तर त्याला भवन घर म्हणतात. म्हणजे गृह या शब्दात लिहिण्याची जी पद्धत आहे, त्या लिहिण्याच्या पद्धतीवर त्याचे 2 अर्थ निघतात. पहा, असाच शब्द आहे दिन. दिनला जर पहिली वेलांटी दिली तर दिन म्हणजे गरीब, आणि दिनला जर पहिली वेलांटी दिली तर दिन म्हणजे दिवस, आणि दुसरी दिला वेलांटी दिली दिन म्हणजे दिवस. म्हणजे दिन शब्दासारखंच इथं पर्याय सी मध्ये ग्रह या शब्दामध्ये त्यांनी आपले गोंधळ केला, त्यामुळं याचा आपला मार्क गेला. तिथं ग्रे हे आहे ना, तिथं हेला मात्रा नव्हता कदाचित, माझ्याकडून चुकून टाईप झाला असेल किंवा मी पाहून घेतो परत एकदा. पण ग्रे हेला जसं ग्रहला खाली पाय खोडलाय ना, तसा जर असेल तर त्या ग्रहाचा अर्थ घर होतो. मोहकर म्हणतात डी उत्तरामध्ये ग्रे हे हा शब्द आलेला आहे. तरी म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, जरी या उत्तरामध्ये आपले 4 बरोबर आले असतील, 5 पैकी 5 बरोबर आले असतील, तर सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. खूप छान प्रतिसाद. समानार्थी शब्दाचा आपण तर घराचा समानार्थी शब्द ग्रह आहे असे मोळकर म्हणतात. ग्रह मी पाहून घेतो मी. जर हा प्रश्न तुमचा चुकीचा वाटत असेल तर टेस्ट सोडवताना खाली तुमचा प्रश्न संपल्यानंतर तिथं खाली शब्द आहे, तिथे योग्य शब्द तुम्ही विद्यार्थी मित्रांनो टाईप करा. तुमच्या पुस्तकातून, तुमच्या कुठूनही नॉलेज तुमच्या बुद्धीतून जे असेल, टेस्ट सोडवताना तिथं 5व्या प्रश्नाचं उत्तर चुकलं आहे, त्याचं योग्य उत्तर आहे ग्रह. पर्याय सी पर्याय डी. तुम्ही योग्य उत्तर टाईप करा. मी त्या टेस्ट मध्ये दुरुस्त करून घेईन, जेणेकरून विद्यार्थ्यांचं चुकणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं उत्तरा क्रमांक 81 पूर्ण केला. तरी सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला आपण